कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती, चिडू नकोस रे प्लीज. मला जे वाटलं ते मी बोललो. अहो की मी काय चिडायला काय येड लागलं का मला सारखं सारखं? बरोबर आहे, तुला जे वाटलं ते तू बोललास, मी ऐकून घेतलं की. विचार केलास का पण कसला? मी जे बोललो त्याचा? काय आता ओंके आहे बघ, मास्तरीनबाई सुखी राहाव्यात, आनंदी राहाव्यात याच्यासाठी आम्ही आमच्याकडनं होतील तेवढे सगळे प्रयत्न केले की नाही केले? सगळ्या गोष्टी केल्या. आता आमच्या अजाणतेपणी काही चुका झाल्या असतील, नाही असं नाही म्हणत मी, पण त्यांनी बोलायला पाहिजे होतं ओंक्या. त्यांनी बोलला पाहिजे होतं, भेटायला पाहिजे होतं. बरं भेटायला आल्या त्या दिवशी काय उजेड पाडला त्यांनी? ते दोस्ताला घेऊन आल्या संघ. मग माझ्या डोसक्याची शीर उठली. राग येणार नाही मला? त्या रागाच्या भरात मी काय वागत होतो, काय बोलत होतो, माझं मला कळत नव्हतं. बरं ते झालं गेलं, गंगेला मिळालं. नंतर त्यांनी बोलून परत क्लिअर करायला पाहिजे होतं का नाही सांग? त्या का नाही बोलल्या? रंगपंचमीच्या दिवशी त्या म्हणाल्या होत्या ना त्यांना तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून. अरे तेच मला बी आश्चर्यचकित झालं माहिती आहे का मी. मला बी असं वाटलं होतं खरंच काहीतरी चांगलं त्यांना सांगायचं असणार, बोलायचं असणार. मी वाट बघत होतो की रे दुसऱ्या दिवशी तू होतास की. काय झालं? नोटीस आली डायरेक्ट. मी म्हणलं अरे हे असं कसं काय झालं म्हणलं. माझं मला काय कळत नव्हतं रे, चक्रावल्यावानी झालं. नोटीस पाठवली डायरेक्ट. म्हणल्यावर आम्ही काय बोलायचं आता? म्हणजे थोडक्यात काय, त्यासनी भेटून हेच महत्वाचं बोलायचं होतं की आपलं काय आता पटू शकत नाही, आपण काय आता एकत्र राहू शकत नाही, आपण वेगळं होऊया हे त्यांना सांगायचं होतं भेटून त्या दिवशी, रंगपंचमीच्या दिवशी. ठीक आहे, वेगळं होऊया तर वेगळं होऊया, त्यासनी जसं पाहिजे तसं. त्यामध्ये सोड भावा. अरे नको बाबा, आता या विषयावर नको बोलायला आपण. वहिनींचाच फोन आहे. हॅलो वहिनी. हा भाऊजी, सॉरी मगाशी कट झाला फोन. वहिनी तुम्ही सॉरी नका म्हणू, बोला. हा नाही म्हटलं थँक्यू, खरंच थँक्यू. वहिनी थँक्यू मला नको, अधिपतीला म्हणा. त्याच्यामुळेच हे पॉसिबल झालंय. हो, मला खरं तर त्यांनाच थँक्यू म्हणायचंय. बघा ना किती न्यायी आहेत ते भाऊजी. त्यांना अन्याय अजिबात सहन होत नाही, त्या बाबतीत ते कुणाचंही ऐकत नाही आणि इतके प्रेमळ आहेत. म्हणजे मला त्यांना खरं तर भेटताही नाही आलं, पण मला हवं होतं तसं केलं त्यांनी बरोबर. काय आता आमच्यात अंतर निर्माण झालंय, पण मनाने आम्ही एकमेकांना अंतर नाही दिलंय. मला पटलं आज खरंच. हॅलो भाऊजी. हॅलो हॅलो भाऊजी आहात ना? हा हॅलो वहिनी. हा तेच, त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू, खरंच थँक्यू. वहिनी काही लागलं तर मला फोन करा कधी पण तुम्ही. हो नक्की. ओके बाय. ठेवला काय? हे सगळं दुसऱ्याच्या फोनवर फोन करून चांगलं चांगलं बोलतात बघ. आमच्या फोनवर फोन करायला काय होतं यासने मला काय कळत नाही. टाकले सरकार. काय झालं, तुला पण फोन आला? नाही, फोन नाही आला. मग कशाला आलायस? ते फुलपगारे सर आणि शिक्षक आलेत. शिक्षक ते पाठवून. हो हो. अरे ओंक्या, हे या शिक्षकांचे पगार जमा झालेत ना रे नक्की? का मोर्चा घेऊन आले बघ? सगळ्यांना इतकं टेन्शन आलं होतं. अगं भुवनेश्वरी मॅडमने फुलपगारे सरांना फोन केला आणि म्हटलं की शाळा बंद करणार आहेत म्हणून. आम्हाला वाटलं कुणाचेच पगार देणार नाहीत या, म्हणून मी डायरेक्ट फॅक्टरीत गेले. अगं बाई, मग काही गरज होती का? हो बाबा, गरज होती. काही गरज नव्हती. कसं आहे, तुला ना सवय लागली स्वतःचा अपमान करून घ्यायची, आणि आता सतत सतत नवऱ्याला भेटण्याचं निमित्त शोधत असतेस. माझ्या नवऱ्यालाच भेटायला निमित्त शोधत असते ना इरा, त्यात चूक काय? हा बरं, पुढे काय झालं ग? अगं मी फॅक्टरीत गेले तर अधिपतीने होतेच तिकडे, ओंकार भाऊजी होते. मग मी त्यांना सांगितलं माझा निरोप द्या अधिपतींना. मी विनंती केली, सांगा की शाळेतल्या कुणाचेच, शिक्षकांचे, स्टाफचे कुणाचेच पगार केले नाहीत भुवनेश्वरी मॅडमनी. सगळ्यांचे पगार लवकरात लवकर करून टाका. ओंकार भाऊजींनी निरोप सांगितला अधिपतींना, आणि आई तुला सांगते त्यांना कळता क्षणी त्यांनी सगळ्यांचे पगार करून टाकले. इतकं छान वाटलं. असे आहेत माझे अधिपती, न्यायी आहेत. म्हणजे जी गोष्ट त्यांनी मुळात आधीच करायला हवी होती
त्यासाठी तुला भीक मागावी लागली आणि याचा तुला अभिमान वाटतोय? आहे मला अभिमान. मला माझ्या नवऱ्याचा, आमच्या नात्याचा अभिमान आहे. आणि आज जे घडलंय ना, त्यामुळे तर माझा विश्वास अजूनच ठाम झालाय की अधिपती न्यायी आहेत, प्रेमळ आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे. पगार ही खूप दुय्यम गोष्ट आहे ग आई. पण बघ ना, एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांच्या लेखी माझ्या शब्दाला किंमत आहे. माझा शब्द नाही खाली पडू दिला त्यांनी. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची, माझ्यासाठी आणि आमच्या नात्यासाठी. नमस्कार. अरे नमस्कार सर. बसा घेऊ, बसा बसा. आज कसं काय येणं केलं मोहिते मॅडम? थँक्यू सर. नाही नाही, खरंच थँक्यू अधिपती सर. अहो, आज तुमच्यामुळे आमचा पगार झाला. अहो सर, थँक्यू काय म्हणताय? उलट आम्हीच सॉरी म्हणतो. आम्ही जरा यावेळी लेटच केला पगार द्यायला. खरंच सॉरी. अरे नाही नाही सर, तुम्ही काय सॉरी म्हणताय? अहो नाही नाही, खरंच मनापासून सॉरी म्हणतो. आणि इथून पुढं पगाराची तारीख कधीच चुकणार नाही. वेळेच्या वेळेला पगार होत जाईल हे शब्द पण देतो. उलट आम्हाला असं वाटलं पगार द्यायला लेट झाला म्हणून काय मोर्चा बिरच्या घेऊन आला काय सर? नाही हो नाही, मोर्चा कशाला काढू आम्ही? अहो, आम्ही तर आभार मानायला आलो आहोत. आणि सर हे घ्या, हे काय आणलं आता? पत्र आहे आमच्या वतीनं. कसलं? शाळा बंद करू नका म्हणून पत्र लिहिलंय आम्ही. प्लीज सर शाळा बंद करू नका. बघा ना, म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान तर होईलच, पण 80-100 लोकांचा स्टाफ आहे आपला. हो, त्यांचं काय? आणि शिक्षक देखील बेरोजगार होतील. सर प्लीज शाळा बंद करू नका. आमच्या पगारावर आमचं घर चालतं. सर, लहान मुलं आहेत आमची. नोकरी गेली तर खूप प्रॉब्लेम्स होतील. प्लीज शाळा बंद करू नका सर. प्लीज सर शाळा बंद करू नका. अहो असं काय करताय सर? हात बीत जोडू नका. खरंच मॅडम, हात जोडू नका. आणि तुम्ही कुणीच लोड घेऊ नका. शाळा वगैरे बंद करायचा असा काही प्लॅन नाही आमचा. अहो, पण भुवनेश्वरी मॅडमचं म्हणणं आहे की शाळा बंद करायची म्हणून. नाही, मी त्यांच्याशी बोलून घेतो. बघूया की काहीतरी करूया आपण. काळजी करू नका. सर प्लीज बघा, काय होत असेल तर. शाळा बंद करून देऊ नका सर. प्लीज सर शाळा बंद नका करू. अरे नाही नका, असं करू नका, असं करू नका. खरंच त्या आदेशला बोलवून आण बरं. आणि यांच्यासाठी सगळ्यांसाठी काहीतरी थंड माग. होय. तुम्ही काय काळजी करू नका सर, बरं का? माने मॅडम, गवते मॅडम, सगळ्यांना सांगतो, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. सगळं ठीक होणार. शाळा वगैरे बंद करायचा आम्ही खरंच काही विचार करत नाही. थोरल्या सरकारांसंग जे काही बोलायचं ते आम्ही बोलून घेतो. पोरांच्या आता परीक्षा आल्यात, तुम्ही त्याच्यावर लक्ष फोकस करा, बरं काय? हे सगळं आम्ही सांभाळून घेतो, काय काळजी करू नका. घ्या घ्या मॅडम. हा आदेशराव, बरं झालं तुम्ही आला. सर हे आदेश म्हणून आहेत, नवीन जॉईन झालेले आहेत. पगाराचं सगळं हे बघतात. आता नवीनच आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जर चूक झाली असेल. इथून पुढे जर पगाराची तारीख चुकली, मी तुमच्या सगळ्यांना ह्यांचा नंबर देऊन ठेवतो. ह्याला फोन करायची तुम्ही. फोन करून करून एवढं छाळायचं की ह्यानं म्हणलं पाहिजे की पगार घ्या, पाहिजे तर 2 महिन्याचा ऍडव्हान्स घ्या, पण फोन एवढं करू नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.